तस्सः नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे आचार्य उपाध्याय पूज्य पदंताचार्य अनुगुली महाराज सखीपुत्र महास्वामीजी, आज मला ज्या नालंदा सेवाभावी संस्थेमार्फत त्या महाडच्या सत्याग्रह निमित्ताने जो 95वा सत्याग्रहाचा दिवस आहे त्या निमित्ताने बोलण्याची संधी दिली असे आमचे शिंदे सर, या भारतीचे या जालनाचे संचालक म्हणा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले अवचार सर, उपस्थित गर्ल्स अँड बॉयज, आपण सगळे या ठिकाणी एका महान उद्देशाने आलो। सर्वांच्या मनी यांनी एक चांगला मोठा बनण्याचा काहीतरी उद्देश आहे, त्या उद्देशाला पूर्ती करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आज आपण 95व्या या महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने आपण जी सर्वांनी उपस्थिती दर्शवली ती निश्चितच स्तुत्यास्पद आहे। प्रत्येक जणाने खरंच इन्स्पिरेशनल असं काहीतरी वक्तव्य केलं। बऱ्याच मुलांनी देखील आपल्या आपल्या पद्धतीनं महाडचा संग्राम, महाडचा धर्मसंघर्ष आपल्या आपल्या स्वकथनातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। राहिलो फक्त आता मी शेवटी माझ्या शब्दातून जे काही मला सांगता येईल, माझ्या इतिहासाच्या वाचनाच्या दृष्टीने जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन। महाडचा सत्याग्रह काय, इतिहास काय, हे तर जवळजवळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। शेवटी माझा UGC नेटचा JRF पर्यंतचा प्रवास तो देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांच्या इच्छा ज्या काही आहेत ते देखील भविष्यामध्ये 2, 3 किंवा 5 वर्षामध्ये लवकरच पूर्ण होतील अशा अपेक्षेने माझा या भाषणाचा म्हणा, मार्गदर्शनाचा म्हणा शेवट करेन। आपल्या सर्वांना माहिती आहे 20 मार्च 1927 दरम्यान बाबासाहेबांनी महाडचा संग्राम सुरुवात केला। तेव्हापासून ते आजपर्यंत असा कोणताही भारतातील पुढारी नाही ज्याने पाण्यासाठी संघर्ष केला। आजपर्यंत भारतामध्ये असा कोणताही पुढारी नाही ज्याने स्त्रियांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी, म्हणजे अखंड भारतामध्ये जेवढे आजपर्यंत पुढारी झाले किंवा स्त्रिया झाल्या समाज सुधारिका, त्या सर्वांमध्ये बाबासाहेबांचं काम स्त्रियासाठीच नव्हे तर अखंड मानव जातीसाठी श्रेष्ठ आहे, हे आपल्याला मानावं लागेल। आणि याच करिता आपल्यासाठी बाबासाहेब हे सर्वांसाठी, आपल्यासाठी नव्हे तर सर्व जातीसाठी, सर्व मानवासाठी बंदी आहे। महाडचा सत्याग्रह करण्याचं बाबासाहेबांचं काय प्रयोजन होतं? बाबासाहेबांना काय पाणी प्यायला नव्हतं मिळत? बाबासाहेबांना पाणी मिळत होतं, परंतु बाबासाहेबांनी समाजाचे हाल बघितले, समाजाची रूढी परंपरा बघितली आणि बाबासाहेबांना असं वाटलं आपण जर आपल्या समाजासाठी एवढा शिकलो, सवरलो आणि जर समाजासाठी काहीच मी काम न करता मेलो तर समाज मला दूषण देईल, समाज मला नाव ठेवेल। आणि बाबासाहेबांची भीष्म प्रतिज्ञा तुम्हाला आठवत असेल, मी माझ्या समाजाला सर्वोच्च स्थानापर्यंत कोटामध्ये आणेल आणि हे माझ्याकडून नाही झालं तर मी स्वतः गोळी घालून घेईल,
की बाबासाहेबांची भीष्म प्रतिज्ञा बाबासाहेबांनी नेहमी प्रेरित करत होती आणि त्याच कारणास्तव बाबासाहेबांच्या जीवनातील प्रथम संघर्ष म्हणा किंवा सत्याग्रह म्हणा बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 पासून सुरुवात केला. बाबासाहेबांच्या जीवनातील अखंड घडामोडी खरं तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आहेत. तुम्ही जर एक ग्रंथ वाचला असेल वेटिंग फॉर विजा, त्याच्यामध्ये बाबासाहेब स्वतः आपला उल्लेख करतात, मला जर या लहानपणी या छोट्या छोट्या अस्पृश्यतेच्या जर घटनांना सामोरं जावं लागलं नसतं तर आज माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं आणि परिणामी शिक्षणाच्या अभावी मी समाजाला काही देऊ शकलो नसतो. आणि त्याचाच परिणाम बाबासाहेबांनी आपण घेतलेली प्रतिज्ञा ही भीष्म प्रतिज्ञा मानून जोही काय आपला सत्याग्रह राहील तो मानवाच्या उत्थानासाठी राहील, मानवाच्या प्रगतीकरिता राहील. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःच्या समाजाला जागृत केलं. स्वतःच्या समाजालाच नाही तर तत्संबंधी तत्कालीन परिस्थितीतील असलेला मान समाज, चांभार समाज, महार समाज म्हणजे अस्पृश्य समाज आणि अस्पृश्येतर समाज देखील बाबासाहेबांच्या सोबतीला, ब्राह्मण समाजही आला आणि ब्राह्मणेतर समाजही बाबासाहेबांच्या या संघर्षामध्ये सोबत आला. 20 मार्च 27 दरम्यान तब्बल 4000 लोक त्या संघर्षामध्ये सामील झालेले होते आणि त्या अखंड सभेच्या मध्यभागी उभे असलेले अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आपल्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना काय म्हणतात, हा जो काय पाण्याचा संग्राम आहे हा आपल्या मानवाच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती घडली त्याचप्रमाणे महाडची राज्यक्रांती म्हणा किंवा पाण्यासाठीची क्रांती म्हणा ही भविष्यामध्ये अखंड भारतामध्ये लाखो आणि करोडो सत्याग्रह प्रेमींना उजागर करण्यासाठी हा सत्याग्रह कामास येईल. एका उदाहरणाद्वारे बाबासाहेब म्हणतात, ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती घडण्याचं कारण काय, 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती घडली. त्याचं कारण असं होतं की तिथला जो 16वा लुई होता त्याने अतिशय गरिबांवरती, कष्टकऱ्यांवरती, गुलामांवरती अत्याचार केले आणि त्याचा परिणाम म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितांच्या ठरावानुसार त्या 16वा लुईला सुळावर चढवण्यात आलं आणि परिणामी त्या ठिकाणची एकाधिकारशाही आणि हुकुमशाही नष्ट करून त्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिगोष्टींचा स्वीकार केला. खरं तर या त्रिगोष्टी, हे त्रिगुण खरं तर बुद्धांच्या विचारांचं एक फलित आहे. बाबासाहेब म्हणतात, मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या गोष्टी फ्रेंच राज्यक्रांतीमधून नाही तर मला या बुद्धांकडून शिकायला मिळाल्या. म्हणून मी माझ्या बुद्धाला मी माझा प्रथम गुरु मानतो. महात्मा फुलेला आणि संत कबीराला माझा मी गुरु मानतो. आपल्याही जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय शिक्षणामध्ये म्हणा कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणा प्रगती होत नाही. असो, बाबासाहेब त्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपल्या उपस्थितांना, उपासकांना म्हणतात, आपण हा जो पाण्यासाठी संघर्ष करतो आहोत, आपल्याला पाणी मिळत नाही म्हणून करत नाही, तर आपण एक माणूस आहोत. माणसाला जे जन्मजात आणि जन्मसिद्ध अधिकार आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे. त्यासाठी हा आपला मूलभूत अधिकारासाठीचा लढा आपण या भारतामध्ये सर्वप्रथमतः सुरू करतो आहोत. त्याची ही निनांदी आहे, त्याची घोषणा आहे. आपण हे पाणी पिऊन काय आजारांवर होणार नाही. 14 तळ्याचं पाणी म्हणजे काय अमृत नाही.
जे पिल्याने आपण अजरामर होऊ. परंतु बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की आपण देखील चातुर्वर्ण्यासमान जो त्रिवर्ण वरचा आहे त्याच लेवलचे आपण देखील माणसं आहोत. माणसा समान माणसं आहोत आणि माणसाला माणुसकीनं सगळं काही प्राप्त झालं पाहिजे. त्या अधिकारासाठी आपण हा संग्राम करत आहोत, सत्याग्रह करत आहोत. काही लोकांचं म्हणणं असं असेल अस्पृश्य किंवा अस्पृश्येतर बांधवाचं, ब्राह्मण ब्राह्मणेतर समाजाचं, काही समाजाचं म्हणणं असं असेल की अस्पृश्यांनी जर तळं वाटवलं तर ते अशुद्ध होईल, पाणी बाटल्या जाईल. परंतु मी तुम्हाला ठणकावून सांगतो, असं बाबासाहेब म्हणतात की आपण पाणी पिल्याने किंवा पाण्याला हस्तस्पर्श झाल्याने काय पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही किंवा पाण्याचा जाळ होणार नाही. पाणी जिथल्या तिथंच राहील. परंतु आपल्याला या हक्काने आणि अधिकाराने आपण माणूस म्हणून माणुसकीनं जगण्याचा आपल्याला अधिकार बहाल होईल. आणि 27 पासून झालेला हा संघर्ष सुरुवात 37 पर्यंत संपला आणि 37च्या निकालांती या पाठोपाठ अनेकांचे प्रयत्न होते. यामध्ये चित्रे असेल, सहस्त्रबुद्धे असेल, टिपणीस असेल, शिवतरकर असेल, बोले ठरावाचे ते बोले असेल, या अनेक कष्टकऱ्यांनी, समाज सुधारकांनी बाबासाहेबाला सपोर्ट केला आणि त्याचा परिणाम जे फक्त प्रायव्हेट 14 तळ होतं ते सार्वजनिक केलं आणि त्या तळ्याला एका जातीसाठी नाही तर सबंध अखंड मानव जातीसाठी ते 14 तळ खुलं करण्यात आलं. म्हणजे अगोदर अस्पृश्यांचे, मागामार समारांचे कुत्र्या, मांजऱ्या आणि बैला, गायींना पाणी पिल्याला त्यांना चालत होतं. परंतु अस्पृश्यांच्या लोकांनी पाणी पिलेलं त्या तळ्यामध्ये त्यांना चालत नव्हतं. आणि हीच बाबासाहेबांच्या मनामध्ये खल होती. आपण एवढा शिकून सवरून जर आपण समाजासाठी काही जर नाही केलं तर समाज आपल्याला भविष्यामध्ये दूषण देईल, दोषी ठरवेल. आणि त्याच कारणास्तव बाबासाहेबाला हे करणं भाग होतं. याच कारणास्तव महाडचा संग्राम घडून आणला आणि महाडच्या संग्रामाने लोक एवढे जागृत झाले. तुम्हाला माहिती असेल 25 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर, 27च्या आसपास 1927 मध्ये 25 डिसेंबरच्या त्याचा परिणाम असा झाला, बाबासाहेबांनी सबंध समाज, अस्पृश्य समाज जागृत केला आणि 25 डिसेंबरच्या पूर्ण दिवसभराच्या रात्रीचं फलित असं झालं की सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये, ब्राह्मण सहस्त्रबुद्धेच्या उपस्थितीमध्ये ह्या ज्या गोष्टी आपल्या समाजावर होतात, या समाज विघातक, समाज विधायक नसलेल्या गोष्टी ज्या घटनेमधून होतात, त्या पुस्तकातून होतात, त्या पुस्तकाला सर्वांनी मिळून जाळण्याचा, सर्वांच्या उपस्थितीमध्ये जाळण्याचा ठराव पास केला. आणि तुम्हाला तो ग्रंथ माहिती असेल, कोणता? मनुस्मृती. आणि त्या मनुस्मृतीचं 25 डिसेंबरच्या 27च्या रात्री 7-8च्या आसपास त्याचं दहन केलं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांच्या मनामध्ये आपण एक काहीतरी समाजाचं देणं लागतो म्हणून, भारतामध्ये जन्मलो म्हणून भारताचं काहीतरी देणं लागतो म्हणून, आपण अखंड भारताचं भवितव्य म्हणून त्यासाठी अखंड असं माणसाला माणुसकी देणारं संविधान निर्मावं, त्यासाठी बाबासाहेब प्रयत्नरत होते. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जर्मन असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, युरोप असेल, पाश्चात्य असेल किंवा पौर्वात्य असेल, या संबंध जगातील मेन मुख्य अशा घटनांचा, संविधानाचा, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आपल्याला 50 साली एक चांगलं संविधान दिलं. 26 जानेवारी 1950 रोजी त्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्या संविधानाचा अंमल आज देखील सुरू आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
तात्पर्य हे आहे, बाबासाहेबांनी जो काही पाण्यासाठी संग्राम केला त्याचं तात्पर्य हेच आहे की आपल्या लोकांमध्ये स्वाभिमान जागृत व्हावा. कारण की तत्कालीन परिस्थिती अशी होती की एखादा सवर्ण जर जात असेल तर आपले लोक बाजूला, रस्त्याच्या बाजूला लगेच लोटांगण घ्यायचे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खैरमोडे लिखित सध्या 3रा खंड वाचत आहे. 3ऱ्या खंडामध्ये महाडचा सत्याग्रह, दिव्य संग्राम असे 3 प्रकरण आहेत. ते वाचत असताना त्यामध्ये देखील मला अशा काही अद्भुत गोष्टी ज्या न ऐकलेल्या आणि न वाचलेल्या पाहायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या. त्यामध्ये अशी गोष्ट होती, एखादा सवर्ण जर चालत असेल तर आपल्या लोकांनी असं लोटांगण घालायचं. एखादा सवर्ण चालत असेल तर स्त्री पुरुष वर्गाने विवस्त्र होऊन ते सगळं दिखावा करायचा. अशा गोष्टी त्या आपल्यासाठी लांछनास्पद होत्या. या बाबासाहेबांनी ओळखल्या आणि परिणामी समाजाचं उत्थान करण्यासाठी बाबासाहेबांनी आणलं. म्हणजे या काही भयानक गोष्टी मला वाचायला मिळाल्या. समाजाचा जो स्वाभिमान शून्य झालेला समाज होता, एका प्रकारे शंड झालेला समाज होता, त्यामध्ये स्वाभिमानाचं औषध देणं, समाजाला स्वाभिमानाचं, त्यांना रक्तस्राव करणं हे फार महत्वाचं आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. आणि त्याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला महाडचा संग्राम दिला, काळारामचा सत्याग्रह दिला, ज्याने आपण माणूस आहोत, माणसाला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. हे बाबासाहेबांनी मनुस्मृतीला जाळून आणि संविधान भारतामध्ये लागू करून एका प्रकारे माणसाला माणुसकीचे हक्क बहाल केले. हे आपल्याला हक्क असेल, कर्तव्य असेल, मूलभूत अधिकार असेल, आपल्याला मनुस्मृतीने दिले नसते. हेच बाबासाहेबांनी गुपित ओळखलं आणि समाजाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी एक समाजाचं ऐक्य घडवण्यासाठी, समाजाची बेकी पाहून समाजामध्ये एकी घडवण्यासाठी बाबासाहेबांनी हे संविधान आपल्यासाठी निर्माण केले. आपल्यासारखे युवक आज आपण शिक्षणाच्या जोरावर चांगल्या चांगल्या माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा पटकावतो. हे कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम? बाबासाहेबांच्या शिक्षणाचा. तर बाबासाहेबांनी तत्कालीन शिक्षण घेतलं नसतं किंवा जर असं समजा बाबासाहेब जर सवर्णामध्ये जन्मले असते तर त्यांचा आपला कधीही संपर्कच आला नसता आणि परिणामी आज देखील तीच अवस्था असते जी अवस्था 27च्या दरम्यान होती किंवा 1950च्या संविधान लागू होण्याच्या अगोदरची होती. म्हणून बाबासाहेबांचे आपल्या जीवनावरती अनंत उपकार आहेत. म्हणूनच आपण म्हणतो, खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे. जर बाबासाहेब नसते तर आज आपण आपल्या समाजाची कल्पना देखील करू शकलो नसतो. एवढी वाईट अवस्था आणि बिकट अवस्था आपल्या समाजाची असते. असो, आज आपल्याला शिक्षणाच्या संधी मिळत आहेत. बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. जे अपेक्षित नव्हतं, अनपेक्षित होतं, ते बाबासाहेबांनी करून दाखवलं. बाहेर बसून अभ्यास करणारे बाबासाहेब जर ते भारताचं संविधान लिहू शकत असतील तर आज आपल्यासारखा युवा, आज आपल्यासारखी यंग जनरेशन हे साधारण एखादं पुस्तक लिहू शकत नाही. हे आपल्या समाजाची शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये तब्बल 70च्या आसपास ग्रंथ लिहिले, त्यापेक्षा जास्त असतील. हा कशाचा परिणाम आहे? बाबासाहेबांनी प्रचंड ग्रंथ वाचले, बाबासाहेबांचं प्रचंड वाचन होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण समाजाचं देणं लागतं. म्हणून
समाजाचा इतिहास आपण समाजाच्या डोळ्यासमोर आणला पाहिजे. त्याच कारणास्तव बाबासाहेबांनी पेन आणि पेपर हातामध्ये घेतला आणि समाजाला दिशा दाखवण्याचं काम, दशातून मुक्त करण्याचं काम, दास्यातून मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी हाती घेतलं. आणि आपल्याला हा जो बाबासाहेबांनी वसा दिला आणि वारसा दिला, त्याला आपल्याला नेटाने पुढे चालवायचंय. आपण आपल्या फक्त जालन्याचे शिल्पकार नाहीत, आपण भारताचे शिल्पकार बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संविधानाच्या दृष्टीने नाही, संविधानाचे शिल्पकार एक आणि एकमेव युनिक आहे, परंतु आपण आपल्या क्षेत्रामध्ये एक मातब्बर म्हणा किंवा कसा विजेता म्हणा किंवा दिग्विजय म्हणा बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शिक्षणामध्ये रुची असेल, लिखाणामध्ये रुची असेल तर आपण आपल्या समाजासाठी पेन आणि पेपर हाती घेतला पाहिजे. तुम्हाला कवी होण्याची उत्सुकता असेल आणि त्यासाठी आपण कवी लेखन वाचून आपण आपल्या समाजाचं देणं लागतो, समाजाच्या उत्पन्नासाठी आपण लेखन केलं पाहिजे. त्याप्रमाणे बोलपिटा आपल्याला कोणी दिला? नामदेवने दिला, नामदेव ढसाळ. तर अशा आपण समाजाच्या दृष्टीनं काहीतरी देणं लागतो म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी आपण रात्रंदिवस झटलं पाहिजे. महाडचा संग्राम आपल्याला एकच गोष्ट देऊन गेला, आपले जे लोक स्वाभिमान शून्य होते आणि शंड होते ते जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी दिव्याग्नी झेलला. बाबासाहेबांना कित्येक खास्ता खाव्या लागल्या, बाबासाहेबांना कित्येक अपेक्षा सहन कराव्या लागल्या आणि त्याचं फलित म्हणून आज आपण माणूस म्हणून जगतो आहोत. आज आपण मान सन्मानाने एका मोठ्या पोस्टवर आहोत. कोणी शिक्षक आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी एखादा IAS आहे, IPS आहे, CEO आहे. अशा मोठ्या मोठ्या पदावर आपले लोक आज उपस्थित आहेत. हे कशाच्या कारणास्तव? बाबासाहेबांच्या कारणास्तव. बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजाचा जर विचार केला नसता तर गड्या हो, मित्र हो, आज आपली समाजाची आणि घराची फार वाईट बिकट परिस्थिती असते. याची आपण जाण ठेवून आणि याचा आपण थोडंसं भान ठेवून आपण आपल्या समाजाच्या उत्थानासाठी आपण प्रयत्नरत राहिलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, ज्या समाजामध्ये आपण जन्मलो त्या समाजाचा विकास करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि जर तुम्ही न विकास करता, स्वतःचाही न समाजाचा न विकास करता, काहीच न करता जर तुम्ही मराल तर निश्चितच तुम्हाला लोक दोष देतील, दूषण देतील. त्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, संधी आहे, शिक्षण आहे. एवढं चांगलं प्रशस्त आपल्यासाठी हे बांधलेला हॉल आहे. आपण या शिक्षणाच्या संधीद्वारे भविष्यामध्ये भारत घडविण्यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. मला आठवतं, मी देखील 2018-19 दरम्यान या बार्टीचा क्लास केलेला आहे. त्यावेळेस मी देखील तुमच्यामध्येच बसलेलो एक होतो. 2-4 प्रोग्राम जे माझ्या बॅचमेटचे जे विद्यार्थी होते त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आनंदामध्ये या सगळ्या क्लासचा आनंद घेतला होता. विविध जयंत्या आम्ही सामुदायिक साजऱ्या केल्या. आज तुम्हाला ती संधी आहे. भविष्यामध्ये याच बेंच मधून एक भारतामध्ये कोणीतरी टॉपर बनेल, कोणीतरी महाराष्ट्रामध्ये टॉपर बनेल, कोणीतरी MPSC मध्ये टॉपर बनेल, कोणीतरी नेट JRF मधून टॉपर बनेल, आपल्या आपल्या विषयामध्ये कोणीतरी मातब्बर बनेल. त्यासाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि बाबासाहेब आपल्याला एक मंत्र देऊन गेलेले, महामंत्र त्याला आपण म्हणतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याशिवाय आपल्याला पर्याय नाही. रीडिंग हॅज नो अल्टरनेटिव्ह. वाचनाला पर्याय नाही.
म्हणून आपण वाचन कधीही सोडायला नाही पाहिजे. एक पाश्चात्य लेखक आहे, त्याच्याबद्दल मी वाचत असता. तो तब्बल दिवसामध्ये एक पुस्तक पूर्ण वाचायचा आणि तब्बल 50 ते 60 पेज रोज लिहायचा. असं बाबासाहेब पण आपले काही कमी नव्हते. आपण देखील जीवनामध्ये जे काही तुमच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, महत्वाकांक्षा असतील, एम्बिशन असेल, जे काही तुमच्या जीवनातील एम असेल, टार्गेट असेल, ते तुम्ही प्रयत्न करण्यासाठी रात्रंदिवस झटलं पाहिजे. नुसता बाबासाहेबांचा फोटो पाहून चालणार नाही, तर बाबासाहेबांची करणी आपल्या आचरणामध्ये उतरली तरच आपण खरे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून शोभून दिसू. आपलं आचरण देखील बौद्धासारखं पाहिजे, नाहीतर पाश्चात्य जग आपल्याला नाव ठेवेल. असे कसे बौद्ध आहेत? बाबासाहेब एका ठिकाणी म्हटले होते की इथल्या लोकांनी बौद्ध धर्म बाटवला, असं पाश्चात्य जगाने आणि पौर्वात्य जगाने, हिनयान आणि महायान कंट्रीने नाही म्हटलं पाहिजे. यासाठी आपण बौद्धांचं बौद्धिक आणि शुद्ध आचरण ठेवलं पाहिजे, तरच आपण खरे बौद्धांचे म्हणजे बुद्धाचे अनुयायी उपासक म्हणून ठरू आणि बाबासाहेबांचे खरे आपण पाईक म्हणून ठरू. मी माझ्या या नेट जीआरएफ बद्दल थोडासा सांगण्याचा प्रयत्न करेन. मी माझं 2003च्या दरम्यान, ज्यावेळेस मी खूप लहान होतो, अतिशय लहान अवस्थेमध्ये आमचे वडील देखील थोडेसे ड्रंकार्ड होते, ड्रिंक करायचे. मात्र आमचे आजोबा हरिभाऊ नरवडे हे पोलीस खेड कॉन्स्टेबल होते आणि त्यांना धम्माची चांगली गोडी होती. त्यांना असं वाटतं की अरे माझा मुलगा तर खूप ड्रिंक करतो आणि माझ्या नातवाचंही तो काही भलं करणार नाही, आणि त्या कारणास्तव आमचे जे आजोबा होते त्यांनी मला भंतेजीला दान दिलं. लहानपणी ज्यावेळेस मी तब्बल 7 वर्षाचा असेल, त्या दरम्यान 2003च्या आसपास मला आमच्या आजोबांनी भंतेजींना दान दिलं. सांगायचं तात्पर्य पुढचा प्रवास देखील मला सांगायचं त्यापासून तत्पूर्वी मला मुळापासून सुरुवात करणं अत्यावश्यक होतं. सुरुवातीला मी 4थी 10वी पर्यंत घनसावंगीला शिकलो. त्यानंतर मात्र 10वी नंतर 10वीला मला 69% मिळाले. ऍडमिशन घ्यायचं तर घ्यायचं कुठं, चांगलं कॉलेज कुठे आहे हे मला माहिती नव्हतं. त्यासाठी एक उपासक मला भेटला आणि तो म्हणे भंतेजी तुम्ही 10वी मध्ये चांगले मार्क मिळवले, आता तुम्ही एकतर सायन्स मध्ये ऍडमिशन घ्या नाहीतर आर्ट मध्ये, जेणेकरून तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागता. म्हणून तुम्ही एका अर्थाने तुमच्याकडून समाजाच्या भविष्यामध्ये खूप मोठ्या अपेक्षा राहतील, त्यासाठी तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. म्हटलं मला चांगलं कॉलेज तर माहिती नाही, त्यासाठी तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हीच मला कळवा. त्यांनी मला 12वाले कॉलेज सुचवले. 11वीला आर्ट मध्ये 2011च्या दरम्यान मी 11वी मध्ये ऍडमिशन घेतलं. 10वी पर्यंत मी सिव्हिल ड्रेस वरती शिकलो आणि 11वी नंतर मी चिवर घेतलं. बौद्ध धर्माची रीतिरिवाजाप्रमाणे प्रवज्या दीक्षा घेतली आणि त्यानंतर माझा खरा चिवरातील शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. खरं तर चिवरामध्ये एखाद्या प्रशस्त आणि उच्चभ्रू लोकांच्या कॉलेजमध्ये जाणं ही कदाचित त्या कॉलेजमध्ये ऐतिहासिक पहिलीच गोष्ट असेल आणि घटना असेल. सगळेच डोळे टवकारून मला 2, 4, 10, 15 दिवस बघू लागले. कोण आहे, काय, नाव, गाव, महाराज, संत, महंत अशी नामावली आणि बिरुदावल्या मला मिळू लागल्या. परंतु नंतर मी नेहमी झाले रोजचाच झाल्यानंतर 11वी झाली, 12वी छान मार्काने 86% 8 मधून पास झालो. नंतर आता करायचं काय? जायचं तर होतं पुण्याला फर्ग्युसन मध्ये, परंतु ते कॅन्सल करून विहाराची देखभाल करणं, भंतेंची काळजी घेणं
या कारणाचा अडथळा आल्या कारणास्तव मी त्याच ठिकाणी BA मध्ये ज्युनियरला ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर BA देखील चांगल्या मार्काने चांगल्या टक्क्याने पास झालो. BA मध्ये माझे विषय होते सोशिओलॉजी, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, इंग्लिश, ऑप्शनल इंग्लिश हे माझे विषय होते. BA देखील चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर आता MA ला ऍडमिशन घ्यायचं तर घ्यायचं कुठं? मला अगोदरच माहिती होतं की MA मध्ये शिकायचं तर त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचं कॉलेज पाहिजे. मग बाबासाहेबांचं कॉलेज देखील कुठे आहे हे देखील मला माहिती नव्हतं. वाचनाच्या शेवटी मला माहिती झालं की बाबासाहेबांचे कॉलेज मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज आहे आणि औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेज आहे. त्या ठिकाणी आपल्याला MAचं शिक्षण घ्यायचं. भंतेजींचं तर म्हणणं असं होतं की आता आपण BA पर्यंत शिकलो, आता BAचा आपल्या समाजासाठी उपयोग असा करायचा, त्रिपिटक वाचायचं, बाबासाहेब वाचायचा आणि जे देणं होईल ते समाजाला द्यायचं. परंतु माझ्या दृष्टीनं समाजात डिग्रीकडे पाहतो. एक जरी कागदपत्र जरी असेल परंतु त्याला डिग्रीची मान्यता असते आणि तशी मान्यता मिळवल्याशिवाय, काहीतरी डिग्री असल्याशिवाय त्याला काही व्हॅल्यू नसतं. लोक कुठेही आपण गेल्यानंतर लोक शिक्षण विचारतात, तुम्ही काय करता, नाव काय, गाव काय, कुठले, शिक्षण काय झालं, या सुरुवातीच्या गोष्टी विचारतात. आणि हा पाडा मला तर 11वी BA पर्यंत पाठच झालेला होता. त्यामुळे मला MA मध्ये ऍडमिशन घेणं भाग होतं. जे MA ला पालीला शिकवणारे जे सत्यपाल भंते त्यांना मी बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भंतेजींना फोन करा, विद्यार्थी हुशार आहे, MA मध्ये त्याला ऍडमिशन घेऊ द्या, मी त्याला पालीमध्ये चांगलं मार्गदर्शन करतो, भविष्यामध्ये तो काहीतरी चांगला करील. सत्यपाल भंतेंनी अंगुलीमाल भंतेंना फोन करून माझ्याबद्दलच्या हिता सुखाच्या आणि चांगल्या शिक्षणाबद्दलच्या गोष्टी हितगुज दोघांचे झाले आणि परिणामी एकदा तर मी MA फर्स्ट इयर मध्ये औरंगाबाद मिलिंद कॉलेज या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर मला असं माहिती झालं की आपण MA तर करतो परंतु MAचा फायदा काय. असं मी सहजच एक युट्यूबला व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये मला एक प्रेरणा अशी मिळाली की आपण MA केल्यानंतर किंवा MA अपिअरिंग असताना आपण UGC नेटची परीक्षा देऊ शकतो आणि त्या परीक्षेत थ्रू आपण फेलोशिप घेऊ शकतो आणि त्या फेलोशिपचा फायदा आपल्या लिखाणासाठी होऊ शकतो आणि त्या लिखाणातून आपण समाजाला काहीतरी दृष्टिकोन, काहीतरी एक चांगल्या हितासुखाच्या गोष्टी देऊ शकतो, चांगला आपण लेखन देऊ शकतो समाजाला. याने मला एक कल्पना मिळाली आणि त्यातूनच माझा नेट आणि JRFचा प्रवास सुरू झाला. मी MAच्या फर्स्ट इयरला असताना फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर संपल्यानंतर थर्ड सेमिस्टर लागायच्या अगोदर नेटची 19 च्या दरम्यान एक्झाम झाली. 2019 ला मी फर्स्ट अटेम्प्ट म्हणून नेट आणि JRF साठी फॉर्म भरला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये माझं नेट क्लिअर झालं. मला त्याचा खूप आनंद झाला. आनंद मी नेट क्लिअर झालो याचा मला जास्त झाला नाही, परंतु मला फेलोशिप मिळणार आणि ते 18 लाख ते 22 लाखाच्या आसपास असणार त्याचा मला आनंद झाला. तात्पर्य काय, पैशाला भाळलो नाही, परंतु त्या फेलोशिपच्या दृष्टीने मी काहीतरी समाजाला देईल हा माझा पहिला प्रयत्न होता. परंतु त्या प्रयत्नामध्ये फक्त मी नेट पास झालो. मला करायचं होतं JRF काय, त्यासाठी 19 वर्षे गेलंच. 20 मध्ये कोरोना आला, त्यानंतर थोडंसं पोस्टपोन होत परीक्षा पुढे ढकलली. 20 आणि 21 दोन्हीचं सायकल मर्ज करून 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान मी नेट आणि JRF बोथ त्यासाठी फॉर्म भरला आणि त्याचा इतका सराव सुरू ठेवला
रात्रंदिवस अभ्यास सुरू ठेवला. पहिल्या जनरल पेपरचा चांगला अभ्यास सुरू केला. माझ्या पाली पेपरचा चांगला अभ्यास सुरू केला. त्यासाठी पाठीमागच्या ज्या काही PYQ असतील त्या देखील मी 20-25 आणून ठेवल्या. जनरलच्या देखील त्याही मी 10-12 PYQ आणून ठेवल्या आणि त्याचं रिव्हिजन सुरू केलं. आणि त्यानंतर मला मार्ग मिळायला सुरुवात झाली. पहिल्या प्रयत्नात जर आपण नेट पास होऊ शकतो तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपण JRF का क्रॅक करू शकत नाही असं मला वाटतं. आणि मी तर या प्रयत्नाने प्रयत्न करत होतो की मी कमीत कमी या विद्यापीठामधून 4 जिल्ह्यामधून कमीत कमी प्रथम आलो पाहिजे पालीमध्ये. परंतु निकाल मात्र तुम्हाला जर समजला असेल, ज्यावेळेस निकाल लागला 19 फेब्रुवारी 2022च्या दरम्यान, शिवजयंतीच्या दरम्यान, तो निकाल ऐकून मी तर अत्यानंदित झालो. त्या शिवजयंती म्हणजे माझी शिवली जयंती साजरी केली. तो ज्यावेळेस निकाल मी वाचला आणि ऐकला, जो आपण नेटवरती तो रिझल्ट असतो, व्ह्यू रिझल्ट वरती मी ज्यावेळेस क्लिक केलं त्यावेळेस मी इतका कॉन्फिडेंट होतो की मला माहित होतं की मी या एक्झाम मध्ये नापास होणार नाही. पहिला आलो नाही तरी चालेल, परंतु नापास होणार नाही, मला एवढा कॉन्फिडन्स होता. आणि याच्या पूर्वीच तुम्हाला बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मला MPhil ला मी आता सध्या शिकत आहे. विद्यापीठामध्ये माझं MPhil पाली सुरू आहे. जे काही MPhil धारक होते त्या प्रत्येकाने बार्टीची फेलोशिप उचललेली होती. पालीचे असेल, सायकोलॉजी असेल, सोशियोलॉजी असेल, हिंदी, मराठी, सगळ्यांनी, जर्नलिझमचे काही स्टुडंट असतील त्यांनी देखील बार्टी उचललेली होती. परंतु मला ते फोर्सफुली सांगायचे की तुम्ही देखील बार्टी उचला, जेणेकरून तुम्हाला देखील शिक्षणासाठी, MPhilच्या थेसिससाठी, PhD साठी फेलोशिप काढणी आहे. परंतु मी मात्र बार्टीचा फॉर्म भरलाच नाही. त्याचं कारण काय? बार्टी स्टेट लेवलची फेलोशिप आहे आणि JRF ही सेंट्रल आणि केंद्रीय लेवलची फेलोशिप आहे. आणि मला स्टेट लेवलची फेलोशिप घ्यायची नव्हती, मला केंद्रीय लेवलची फेलोशिप घ्यायची होती. त्यासाठी मी कॉन्फिडंट होतो की मला बार्टी न घेता मी JRF क्रॅक करणार आणि JRF ची फेलोशिप मिळवणार. आणि झालंही तसं. 19 फेब्रुवारीच्या निकालांती मला असं समजलं की मी केवळ विद्यापीठामधून टॉपर नाही तर मी ऑल इंडिया रँक पालीमध्ये फर्स्ट आहे. त्यावेळेस आनंद झाला. मी हे माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, हे तुम्हाला माझी प्रेरणा आहे म्हणून मी सांगत नाही. माझं तात्पर्य हे आहे की तुम्ही देखील एखाद्या एक्झामला जर बसाल तर मी त्या एक्झाम मध्ये टॉपर राहील, मी माझ्या एक्झाम मध्ये टॉपर राहील या उद्देशाने तुम्ही कोणती एक्झाम क्रॅक केली पाहिजे. छोटी असेल की मोठी असेल, MPSC असेल की UPSC असेल किंवा नेट असेल की JRF असेल, कोणती एक्झाम असेल, बार्टीची असेल, स्टेटची असेल किंवा राज्य असेल किंवा राज्यात्तर असेल, स्टेट लेवलची असेल किंवा नॅशनल लेवलची असेल, एक्झाम कोणतीही असो तिच्यामध्ये मात्र आपण टॉपर राहू असा जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर निश्चितच तुम्ही त्या परीक्षामध्ये पास व्हाल. तुम्हाला तुमच्या जिद्दीपासून, तुमच्या या ध्येयापासून तुम्हाला कोणीही म्हणजे डिस्ट्रॅक्ट करू शकणार नाही, ऑब्स्टॅकल करू शकणार नाही, कोणी तुम्हाला अडथळा करू शकणार नाही. जर तुमचं ध्येय पक्व असेल, जर तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला ध्येयाच्या पूर्तीपासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. खरं तर आज जे काही तुम्ही परीक्षा देत आहात किंवा देणार आहात तर त्यासाठी तुम्ही आजपासून प्रयत्नरत राहिलं पाहिजे. एक शेलगावचा मला विद्यार्थी भेटला, म्हणजे भंतेजी तुमचं मी हे सगळं ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं, मला देखील असंच काही करायची इच्छा आहे जे तुम्ही केलं. म्हटलं तू काय करतो? म्हणजे मी भंतेजी, मी सध्या बारवाले कॉलेजमध्ये BA माझं कंप्लीट झालं आणि मी इकॉनॉमिक्स मध्ये बारवाले मधूनच नाही तर आपल्या या बारवालीशी संलग्नित असलेल्या 4 जिल्ह्यामधून म्हणजेच विद्यापीठामधून इकॉनॉमिक्स मध्ये प्रथम आहे. मी त्याला विचारलं
की आपल्या भारताचे इकॉनॉमिक्स अमर्त्य सेन माहिती आहेत का? म्हणे नाही. मनमोहन सिंग हे पीएम होते आणि ते अर्थमंत्री देखील, अर्थमंत्री म्हणजे अर्थतज्ञ देखील म्हणून ओळखले जातात. हे तुला माहिती आहे का? म्हणे नाही, त्यांना मी फक्त पीएम म्हणून ओळखतो. भाई आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी या वाचनामधून जाताना आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे परीक्षा पास करायची म्हणून मी वाचतो, याने मला वाचायला दिलं म्हणून मी, असं चालणार नाही. त्यासाठी आपल्याला एक टार्गेट घेऊन, एक आपलं एम घेऊन आपल्याला पुस्तकं वाचावं लागेल. आपल्या परीक्षे संदर्भात जे आहे तेही आपल्याला वाचावं लागेल. आणि जे काही अवांतर असेल विषयाशी संलग्नित देखील आणि विषय डावलून जे काही आपल्याला वाचता येईल आपण ते देखील वाचलं पाहिजे. एका अर्थाने पुस्तक किडा देखील म्हटलं कोणी तरी आपण ऐकून घेतलं पाहिजे, परंतु आपल्यासाठी भविष्यामध्ये काम येईल. एक काळ असा होता भंतेजी किंवा उपासक वर्ग, जास्त करून भंतेजी हे नेहमी नेहमी पुस्तकच वाचतो. हा नेहमी नेहमी लिहितच राहतो. काय लिहितून काय माहिती नाही, परंतु हा एक दिवस नक्की पागल होणार असं भंतेजी मला म्हणायचे. परंतु ज्यावेळेस मी त्यांना हा निकाल सांगितला त्यावेळेस मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आज देखील मी ते विसरलो नाही. त्यावेळेस मी पहिली नेटची एक्झाम क्रॅक झालो, त्यावेळेस मी देखील त्यांना निकाल सांगितला, त्या देखील ते खूप आनंदले होते. परंतु या वेळेस जो निकाल त्यांनी ऐकला त्यावेळेस मात्र ते ज्या वेळेस भंतेजींना फोन येईल त्यावेळेस भंतेजी माझ्याबद्दल सांगायचे की माझा शोलीबद्दल तुम्हाला न्यूज मिळाली का? माझा शोली नेट जे आर मध्ये भारतातून प्रथम आलाय, तुम्हाला कळलं का? त्यावेळेस मात्र ज्याप्रमाणे एखादा मुलगा पास होतो आणि आई वडिलांना ज्याप्रमाणे आनंद होतो तसाच भंतेजींच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र मला खऱ्या अर्थाने प्रेरणा देत होता. आता इथून पुढचा माझा प्रवास काय आहे? इथून पुढे मी माझं राहिलेलं एमफिल, मी आता एमफिल सेकंड इयर पाली करतो विद्यापीठामध्ये. राहिलेला माझा थेसिस इनकम्प्लीट आहे तो मी कंप्लीट करणार. त्यानंतर मी पीएचडी करणार आणि समाजासाठी असं काहीतरी चांगलं काम करणार जे समाजासाठी उपयोगी आहे. समाजासाठी उपयोगी असणारं जेही काही काम असेल, धार्मिक काम असेल, सामाजिक काम असेल, शैक्षणिक काम असेल, जेही काय असेल ते मी सर्वस्व देण्याचा समाजासाठी प्रयत्न करणार. आणि हे माझं भविष्य असणार आणि हे माझ्या आयुष्यातील भविष्य माझे असणार. मलाही तुम्हाला हेच सांगायचंय, भविष्यामध्ये न थकता आणि न थांबता तुम्ही तुमचा लढा शिक्षणाचा असो कशाचाही असो तुम्ही बंद करायला नाही पाहिजे. खरं तर आज तुम्हाला नाव ठेवणारे जास्त मिळतील, परंतु उद्या तुम्हाला नाव घेणारे भेटतील. आज तुम्हाला बोट दाखवणारे भेटतील, उद्या तुम्हाला तुमचा हात हातामध्ये घेतल्याशिवाय जाणार नाही. आज तुम्हाला तुमच्या परिवाराला नाव ठेवतील, आज तुमची निंदा करतील, भर चौकामध्ये तुम्हाला परीक्षा झाली का नाही पास, कधी होणार अधिकारी असं म्हणून तुम्हाला चिडवतील, हिणवतील, निंदा करतील. परंतु त्या सगळ्या शब्दांचं तुम्हाला या सगळ्या शब्द तुम्हाला सहन करावे लागतील आणि एक दिवस तुम्हाला ती परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना निकाल सांगायला तुम्हाला तयार राहावं लागेल. आणि जे त्यांच्यासाठी खरं तर आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तरी आपल्या जिल्ह्यासाठी एक महान उपलब्धी राहील असं काहीतरी तुम्ही भविष्यामध्ये काम कराल अशी मी इच्छा बाळगतो. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. बाबासाहेब म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी तुम्हाला ज्याही काही संघर्षातून जावं लागेल तर ते तुम्ही गेलं पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना किंवा जे शरीराचं काम करतात त्यांना फक्त शारीरिक त्रास असतो आणि जे माणसं शिक्षण घेतात त्यांना सर्वात जास्त मानसिक त्रास असतो. आणि तुम्ही एक वेळ तुम्हाला मानसिक त्रासही होईल, या मानसिक त्रासाला देखील सामोरं जाण्यासाठी तुम्ही ध्येय बाळगा. तरच तुमचं ध्येय हे पूर्णत्वास जाईल.
मी म्हटल्याप्रमाणे आज तुम्हाला नाव ठेवतील, उद्या तुमचं नाव घेतील, आज तुम्हाला चिडवतील, डिवचतील, उद्या तुम्हाला सत्कारासाठी येतील. तसंच माझ्या जीवनामध्ये झालं. मी लहानपणी ढ म्हणून गणल्या जायचो, परंतु भविष्यामध्ये ज्यावेळेस मला बारवाले कॉलेज मिळालं, DBMJ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना हे ज्यावेळेस मला मिळालं, त्यावेळेस तिथल्या शिक्षकांची प्रेरणा असेल, माझा अभ्यासही वाढत गेला आणि परिणामी हा मला रिझल्ट पाहायला मिळाला. जे संपर्कात नव्हते माझ्या, त्यांचा देखील कॉल येऊ लागला, कॉंग्रॅच्युलेशन कॉल, बनतेजी तुम्ही भारतामधून पालीमध्ये प्रथम आलात, त्यासाठी तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. म्हणजे ज्यावेळेस मी BA ला शिक्षण घेत होतो, त्यावेळेस ते वाईट दृष्टीने बोलायचे, हिनवायचे, चिडवायचे. आज मात्र ते मला सन्मानाच्या दृष्टीने पाहतात. आज तुम्हाला जे दुर्लक्ष करतात, उद्या ते तुमचा आदर्श घेतील, उद्या त्यांच्यासाठी तुम्ही लक्ष राहाल, उद्या त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही टार्गेट राहाल, मी देखील त्यांच्यासारखं बनेल, अशी तुमची कृती आणि करणी जर असेल तर निश्चितच आपण घेत असलेल्या शिक्षणाचा फायदा होईल. अन्यथा आपण घरादारासह स्वतःला डुबवतो, असंच आपण गृहीत धरलं पाहिजे. जर आपण आपल्या शिक्षणाचा फायदा जर आपण समाजासाठी, कुटुंबासाठी करून जर देत नसू, तर आपण आपल्या कुटुंबाला डुबू हे भविष्यामध्ये निश्चित आहे. आणि यापासून जर वाचायचं असेल तर आपल्या हातामध्ये जिद्द आहे, शिक्षण आहे, वेळ आहे, आपलं जीवन आहे, ते आपलं कारणी सत्कारणी लागेल, यासाठी आपण प्राणपणाने आणि रात्रंदिवस प्रयत्नरत राहिलो. असो, आजच्या या महाड संग्रामाच्या दिवशी 95व्या या महाडच्या ऐतिहासिक संग्रहाच्या दिवसानिमित्त मला या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आमचे असे शिंदे सर असेल, आमचे या नालंदा सेवाभावी संस्थेचे जे काही चालक असतील, आपले शिंदे सरांचे पुत्र असेल, किंवा या ठिकाणी आमचे दीपक जाधव, त्यांनी मला या ठिकाणी खरं तर आनापानसती म्हणजे काय, विपश्यना म्हणजे काय, या पार्टीमध्ये आनापान शिकवलं जातं, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही, त्याबद्दल देखील थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा, असं त्यांनी मला सुचवलं होतं. असं सर्वांचे आभार तर मानणं माझं कर्तव्य आहे. आनापानसतीचा आपल्या जीवनामध्ये खरंच लाभ होतो. सांगायचं तात्पर्य हे आहे की स्वतः तथागत भगवान बुद्धाने बुद्धत्व कशाच्या मार्फत प्राप्त केलं, केवळ आणि केवळ आनापानसतीच्या द्वारे, विपश्यनेच्या माध्यमातून. जर एवढे लहान कीर्ती जरी असेल, परंतु महान कीर्तीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आनापानसती आपल्याला एक फार महत्त्वाचं साधन आहे आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यासाठी आपण एक विद्यार्थी जीवनामध्ये आनापानसतीचा त्याचप्रमाणे उपयोग घेतला पाहिजे, ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये अन्नाचा आणि पाण्याचा उपयोग करतो आपण जीवन जगण्यासाठी. ज्याच्या जीवनामध्ये ध्यानाला महत्त्व आहे, ज्याच्या जीवनामध्ये धम्माला महत्त्व आहे, खरंच तो कधीच अधम्मी आणि नीच आचरण करणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ध्यानाला आणि धम्माला महत्त्व द्या. तुमची धार्मिक तर होईलच, परंतु आध्यात्मिक देखील सर्वोच्च पदापर्यंत तुम्ही पोहोचाल, याची शाश्वती देखील मी घेतो. सांगायचं तात्पर्य हे आहे, ज्याप्रमाणे बुद्धाला आनापानसतीच्या द्वारे बुद्धत्व प्राप्त झालं, आपल्याला बुद्धत्व प्राप्त करता येणार नाही, परंतु आपल्याला अभ्यासामध्ये तर फोकस करता येईल. आपल्याला अभ्यासामध्ये फोकस करून चांगल्या टॉपर तर बनता येईल. पार्टीचा नाही, जिल्ह्याचा नाही, महाराष्ट्रामधून तर टॉपर बनता येईल.
या दृष्टीने आपण आनापानसतीचा फायदा करून घेतला पाहिजे. आनापानसती म्हणजे काय? आतमध्ये येणारा बाहेर जाणारा श्वास, त्याला आपण आनापानसती म्हणतो. ज्याद्वारे आपलं जे दुर्लक्ष असतं सर्व ते एकत्र होतं आणि एकत्रित आल्यानंतर माणसाचं लक्ष हे लक्ष बनतं आणि परिणामी वाचलेलं, ऐकलेलं, आपण जेही काही कृती करू ते आपल्याला तोपर्यंत लक्षात राहतं जोपर्यंत आपण त्याला स्वतः विसरत नाही किंवा ऑटोमॅटिक विसरत नाही. त्यासाठी ध्यान हे याच प्रकारचं साधन आहे. ज्या प्रकारचं साधन म्हणजे आपण काय म्हणता येईल त्याला, पुस्तक आहे. पुस्तक तुमचं मस्तक घडवतं, परंतु ध्यान हे तुम्हाला मनाला संस्कारित करतं, सुसंस्कारित करतं. असंस्कारित आपली असलेली मनाची पाठी संस्कारित करण्याचं काम ध्यानाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही कमीत कमी सकाळ आणि संध्याकाळ 10-10 मिनिट आनापानसतीसाठी द्यायलाच पाहिजे. जो ध्यान करत नाही तो जीवनामध्ये ध्यानावर राहत नाही, आणि जो ध्यान करतो तो जीवनामध्येच नाही तर मरेपर्यंत तो ध्यानावर राहतो. आणि परिणामी त्याच्या हातून जेही काही कृती घडते ती समाजाच्या उपयोगी घडते. त्याच्या हातून असं कधीच अधार्मिक कृत्य आणि अधम्य कृत्य कधीच घडत नाही. ही ध्यानाची जबाबदारी असो. आजच्या या सत्प्रसंगी सुप्रसंगी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांनी मला जवळजवळ अर्धा-पाऊण तास वेळ होत आला असेल. एवढा वेळ मला ऐकून घेतलं याबद्दल आपली सहनशक्ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. भविष्यामध्ये जे काही तुमचे संकल्प असतील, इच्छा असतील, आकांक्षा असतील, जे काही तुम्हाला बनायचं असेल, लेखक असेल, कवी असेल, मोठ्या मोठ्या पोस्ट पटवायच्या असतील, बाबासाहेबांच्या वाक्याप्रमाणे आपल्या समाजाने माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा पटवायला पाहिजे. आणि यासाठी शिक्षणाशिवाय 72 अस्त्र आपल्यासाठी कोणतंही नाही. जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आणि जो शिक्षण घेणार नाही तो गुलामगिरी केल्याशिवाय राहणार नाही. आता आपण ठरवायचंय शिक्षण घ्यायचं तर एका प्रतिष्ठित जागेवर जायचं. शिक्षण जर आपण घेणार नाही तर आपण गुलामगिरीची, पाश्चात्याची पूर्वरूढी आपण तीच आपण पुढे नाही. आपण आपल्या जीवनानुसार ठरवायचं. आपले संकल्प, आपले कर्म, जे काय आपले इच्छा असतील, महत्वाकांक्षा असतील, ते आपण स्वतःच्या जिद्दीने, नेटाने, बाबासाहेबांच्या आदर्शाने, बुद्धाच्या वैचारिक प्रेरणेने आपण ते पुढे पुढे नेण्यासाठी सदोदित रात्रंदिवस आपण प्रेरित राहिलं पाहिजे. आपल्या विचाराचा दिव्याग्नी विजू देता कामा नये. तो आपण शेवटपर्यंत बाबासाहेबाला आदर्श मानून खरंच आपण आपल्या जीवनाचं फलित केलं पाहिजे. आपण आपलं जीवन कारणी लावलं पाहिजे. अशीच मी या संबंध बार्टीमध्ये असलेले उपस्थित विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थिनींकडून हीच अपेक्षा करतो. आणि शेवटी या ठिकाणी याच्या महाडच्या 95व्या सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने संबंध विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी शेवटी शुभाशीर्वादांती, आशीर्वचनांती मी या ठिकाणी थांबतो. भवतु सत्वं